आज मी फक्त एका छोट्या चमचा तेलात जेवण बनवलेलं होतं. तर नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही सर्व? आज आहे माझ्या डेली व्लॉगिंगचा 3रा दिवस आणि आज पूर्ण आळस भरलेला दिवस आहे, कारण मी अजिबात नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे आणि डायरेक्ट दुपारचं जेवण बनवायला उठले. अंड्याचं सुकं केलेलं होतं, माझीच रेसिपी आहे, जुगाडू रेसिपी होती आणि मग त्यासोबत मस्त 2 गरमागरम फुलके केलेले होते, ते खाल्ले आणि एवढं खरं सुंदर झालेलं होतं ना, मी इमॅजिन नव्हतं केलं की हे एवढं झटपट बनवलेली रेसिपीसुद्धा एवढी छान लागेल अंड्याची. आणि मग ती खाल्ली आणि त्याच्यानंतर परत टी व्ही बघत बसले. मग संध्याकाळी उठले, चहा घेतला. चहामध्ये अजिबात साखर वापरलेली मी नव्हती आणि नंतर लगेच लागले रात्रीच्या जेवणासाठी. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी आज शिमला मिरचीची भाजी बनवणार होती, ती बनवून घेतली. चपात्या करून घेतल्या, म्हणजे फुलके बनवलेले होते आणि आज आहो म्हणाले की मला सगळी तयारी करून दे, मी भजी बनवतो. तर ते भजी बनवत होते तोपर्यंत मी पुन्हा एकदा रेस्ट केला आणि जेवण वाढायला घेतलं. तर बघा, एवढे मी फुलके बनवलेले होते. आज अजिबात भात बनवलेला नव्हता, फक्त भाजी, चपाती आणि भजी केलेली होती. पण मी माझ्या ताटामध्ये 2 फुलके घेतलेले होते, थोडीशी भाजी घेतलेली होती आणि बाकीच्यांच्या ताटामध्ये बघा भजी पण आहे आणि चपात्यासुद्धा, म्हणजे फुलकेसुद्धा भरपूर दिलेले होते. मग जेवून घेतलं आणि झोपायला गेले आणि नंतर असं थंडी वाजायला लागली म्हणून मी परत दूध प्यायला आले. साखर मी वापरलेली नाही आहे, फिकं होतं, पण असं वाटलं की यार काय एवढ्या रात्री कोण दूध प्यायला उठतं यार. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.